शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी. कर्मचाऱ्यांच्या रजेसंदर्भात मोठा निर्णय. 1 एप्रिलपासून रजेसाठी ऑफलाईन अर्ज चालणार नाही, तर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावा लागेल ऑनलाईन अर्ज. नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या रजेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका. शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे आता राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला एक महत्त्वाचा नियम 1 एप्रिल 2024 पासून बदलणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना 1 एप्रिल 2024 पासून ऑफलाईन पद्धतीने रजेचा अर्ज सादर करता येणार नाही, तर आता कर्मचाऱ्यांना ऑनलाईन रजा अर्ज सादर करावा लागणार आहे. नवीन नियमानुसार आता सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रजा घ्यायची असेल तर त्यांना आता प्रचलित असलेल्या ऑफलाईन पद्धतीने रजा अर्ज सादर करता येणार नाही, तर त्यांना आता ऑनलाईन रजा अर्ज सादर करावा लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश 28 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेले आहे. आता राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकविषयी एक नवीन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम असे या नवीन प्रणालीचे नाव असून आता या अंतर्गत राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक आता डिजिटल म्हणजेच ऑनलाईन करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता नवीन प्रणाली अंतर्गत रजेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करता येणार नाही, तर ऑनलाईन पद्धतीने आता सादर करता येणार आहे. सुट्टी या कॉलममध्ये हा ऑनलाईन अर्ज कर्मचाऱ्यांसाठी आता उपलब्ध असणार आहे. निश्चितच या नवीन सुविधेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना मोठी सवलत उपलब्ध होणार असून आता त्यांना सहजतेने अर्ज सादर करता येणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.